सर्वांना जय भीम जय महाराष्ट्र. नमस्कार. सकाळच्या शुभप्रभाताच्या शुभेच्छा. आज विकेंडचा शनिवार आहे आणि उद्याचा रविवार आहे. कोकणामध्ये दापोलीमधील माझ्या फार्ममध्ये एक 5-6 दिवस निवांत आराम केल्यानंतर कोकणातून महाडकडे येताना फाटा लागतो. नंतर इच्छा झाली मुलींची महाबळेश्वरला जाण्याची. त्याप्रमाणे महाबळेश्वरच्या ठिकाणी मी आहे आणि या महाबळेश्वर ठिकाणी आता मी सकाळचे 7-7:30 वाजले असतील. न्याहारीसाठी रेस्टॉरंटमध्ये ब्राईट लाईन हॉटेलच्या बसलेलो आहे आणि ह्या रेस्टॉरंटमध्ये बसताना मी विविध कालपासून जे क्लिप्स पाहतो राजकीय सामाजिक क्रांतिकारी, या क्लिपमध्ये जे काय ठाण्यातलं निवडणुकीचं वातावरण आहे, काल 31 तारखेला ठाण्यामध्ये कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरमधल्या विठ्ठलाच्या मूर्तीचं भलमोठ्ठं मूर्तीचं अनावरण केलं गेलं उपवनच्या ठिकाणी. चांगलं आहे पर्यटन. उपवन हे ठाण्यातलं पर्यटन स्थळ आहे. उपवनवरून पुढे वरती येऊर, उपवनवरून पुढे येऊर हे एक पर्यटन स्थळ आहे एक प्रकारचं. येऊरमध्ये सर्व राजकीय जे वरिष्ठ म्हणजे राज ठाकरे, जे काही राजकारणातले इतर एकनाथ शिंदे असतील, जे काही भले झाले पॉलिटिशियन असतील मोठमोठाले, या सर्वांचे येऊर परिसरामध्ये बंगले आहेत आणि आपण गोरगरिबांचे धनिकांचे बंगले तसेच ठेवतो आणि गोरगरिबांचे बंगले तोडतो. ठाण्यातील बहुउद्देशी मोठ्या राजकीय नेत्यांचे पण आहेत. मग ठाण्यातले बहुउद्देशी कोण आहेत? एकनाथजी शिंदे आहेत, प्रताप सरनाईक आहेत, अजून संजय केळकर आहेत, जितेंद्र आव्हाड आहेत. या सगळ्यांचे मोठमोठे बंगले या येऊर परिसरामध्ये आहेत आणि हे येऊर परिसरामध्ये जे काही आता मध्ये 200-250 अनधिकृत बांधकामांचा विषय झाला, 200-300-250 बांधकामांचा विषय झाला, अनधिकृत बांधकामांचा विषय झाला, पेपरमध्ये आलं, टी व्हीमध्ये आलं, कोर्टाने आदेश दिले तोडण्याचं. अद्यापपर्यंत कोर्टाच्या आदेशाचं पालन झालं असं तरी सुरुवात झाली असं मला वाटत नाही. शहरामध्ये अतिक्रमणे अनेक बांधकामाने बोकाळलेलं आहे. फुटपाथवर स्टॉल्स आहेत. 2.5 वर्षात 3 वर्षाच्या कालखंडात या सत्तेने असंख्य मोठा भ्रष्टाचार केला. आता या आजच्या माझ्या या महाबळेश्वर कोकणातील शेवटच्या दिवशी मी प्रतिक्रिया देतो की माझ्या नगरात, माझं शहर, माझं ठाणं, आपलं ठाण्यामध्ये जे माझ्या बाबांनी दिवंगत कामगार नेते कामगार शिंद्यांनी जी नगरपालिका, ग्रामपंचायत, नगर परिषद, महानगरपालिकापर्यंत नेऊन ठेवली. मुंबईमधून दुसरी श्रीमंत महानगरपालिका जी कोणाची असेल ठाणे महानगरपालिका, ह्याला नावारूपाला कोणी आणलं? त्या काळचे दिग्गज जुने जाणते दिवंगत कामगार चांगू शिंदे, सतीश प्रधान, नारायण कोळी, गम कोळी, पांडू शेठ, कांती कोळी आणि ठाण्याच्या काँग्रेसचे आमदार राहिलेले, महसूल मंत्री राहिले, घोलप हे सुद्धा ठाण्यातून राहिले. आणि त्याकडचे मदत जोशी शिवसेनेचे शिक्षक मतदारसंघ बापट हे शिक्षक मतदारसंघ असताना राजकारणामध्ये त्या काळी कुठेही नव्हते, परंतु आज शिक्षण मतदारसंघ पण एवढा राजकारणामध्ये प्रगल्भ झाला आहे. जसं आज निरंजन डावखरे सुशिक्षित मतदारसंघ कोकण येथून ते आमदार आहेत आणि ठाण्यातील एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक, संजय केळकर, जितेंद्र आव्हाड हे बहुउद्देशीय बहुजन समाजाचे जे कळवा मुंब्रा प्रभा विधानसभा क्षेत्रातून 4 टर्म सातत्याने निवडून येतात. यावर्षी पण रेकॉर्ड ब्रेक निवडून आले. 1 लाखाच्या मतापेक्षा फरकाने निवडून आले. मुंब्रा कळवा विभाग हा एवढा अविकसित भाग
अविकसित भाग एवढा विकास केला की आज मुंब्रा कळव्याचे रूपच बदललेलं आहे. एक पर्यटन स्थळ तुम्ही पारशी रेतीबंदरला बघितलं आपण, नूतनचा बंगला, नूतन जे ॲक्टर्स आहे ते नूतनचा बंगला आहे पारशीच्या टोकावरती. त्या बंगल्याला तर पूर्वीच्या काळी जर पाहिलं असेल तर समुद्र, खाडी, किनारा आणि ह्या किनाऱ्यावर या ठिकाणी आता वॉटरफ्रंट जे असं झालं आहे की आपल्याला वाटतं आपण निसर्ग सौंदर्यामध्ये आलो आहे असं प्रकारचं तिथे भास तयार होतं. अशा प्रकारचं विकास, जी विकासात्मक दृष्टी, जी कलात्मक दृष्टी, वास्तविक दृष्टी जी काय आहे, संघर्षात्मक जितेंद्र आव्हाड साहेबांना आणि ठाण्यातील मी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक जे आमदार राष्ट्रवादीतून आधी नगरसेवक होते, आधीच्या पूर्वी एक 10 वर्ष नगरसेवक होते, नंतर शिवसेनेत आले 2005 कालावधीनंतर, तिथून जे आता 3 टर्म आमदार आहेत आणि आता मंत्री आहेत, परिवहन मंत्री आहेत, NST महामंडळाचे अध्यक्ष आहेत. आणि ह्या परिवारांना अध्यक्ष असताना त्यांनी जे काय ST कर्मचाऱ्यांचे काम केलं, 100% वेतन पगार दिला, अजून बसेस 1000 बसेस येतात नवीन, त्यामुळे एक चांगलं नाविन्यपूर्ण काम आहे. परंतु एक मागणी आहे की परिवहन विकास ड्रायव्हर त्यांना घरे देण्यात यावीत, राहण्यासाठी स्वमालकीचे घरे. आता सरकारी विविध योजना आहेत, BSOP, इंदिरा गांधी आवास योजना, राजीव गांधी आवास योजना, BSOP, अमृत योजना, अनेक क्लस्टर SRA घरांचं बनते. पण या सर्वांना जर ST कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा एक घरे झाली सगळ्या लोकांसाठी. आता पत्रकारांना काल 15 दिवसापूर्वी पत्रकारांची सोडत काढली, पत्रकारांना सोडत होऊन घरे दिली गेली. ॲक्च्युली पत्रकारांची विविध स्वतःची घरे आहेत आणि असताना देखील म्हाडाची लॉटरी काढून घरे दिली गेली. आणि हे घरे दिल्यामुळे अशी जर योजना एका वेळेला तर दुसऱ्यांना पण द्यायला पाहिजे. तर हे माझं विवेचन आहे. आणि येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका पाहता आज आपल्याला पूर्ण तयारीनिशी या निवडणुकीला सामोरं जायचं. आणि स्वतंत्र मजूर कामगार पक्ष जी स्वतःची क्रिएटिव्ह महाराष्ट्र ऑल इंडिया कामगार सेना युनियन आणि महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रस्थापित 15 ऑगस्ट 1936 जी स्थापित पक्ष आहे, मी निवडणुकीसाठी घेऊन येतात. आणि लोकांनी उघडा डोळे बघा नीट आणि येणारा भ्रष्टाचार आपल्याला मोडीत काढायचं आहे. एवढंच सांगतो. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र.